नमस्कार, मी डॉक्टर वैशाली रमेश चोपडे। मी महाराष्ट्र प्रदेशावरती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशावर महिला मोर्चाची उपाध्यक्ष आहे। पोलीस लाईन टाकळी या परिसरामध्ये रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे। ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांची समस्या याचं निवेदन मी सातत्याने पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणते आहे। मागे आणलेल्या निवेदनामध्ये म्हणजे मला वाटते 30 तारखेला मी निवेदन आणलं ऑक्टोबरमध्ये। त्या निवेदनामध्ये पीडब्ल्यूडी विभागाकडून आम्हाला आश्वासन देण्यात आलं की 1 आठवड्याच्या आतमध्ये आम्ही काम सुरू करू। टेंडरिंग झालेलं आहे, वर्क ऑर्डर निघालेला आहे आणि सगळं झालेलं असताना देखील कामाचा कुठेच पत्ता नाही। पोलीस लाईन टाकळी हा विभाग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हा परिसर जो आहे 24/7 समाजासाठी समर्पित भावाने कार्य करणाऱ्या पोलीस बांधवांचा आहे। त्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। त्याचप्रमाणे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत आणि पोलीस भरतीचे युवक युवती आहे, यांची देखील रहदारी या रोडवर मोठ्या प्रमाणात असते। छोटे मोठे अपघात रोज घडत असतात। पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभागाला माझा प्रश्न आहे की एखादा मोठा अपघात होण्याची आपण वाट बघत आहात का? अपघात झाल्याच्या नंतर आपले डोळे उघडणार आहे का? तेव्हा आपण जागे होणार आहे का? पोलीस लाईन टाकळी येथील नागरिकांचा संतापाचा आता उद्रेक होतो आहे। त्या उद्रेकाचा जर विस्तीर्ण स्वरूप धारण केलं तर त्याला पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट हे जबाबदार असेल। त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीची उपाध्यक्ष या नात्याने आणि त्या परिसरातील नागरिक या नात्याने मी पीडब्ल्यूडीला आणखीन एक निवेदन करते आहे की येणाऱ्या 7 दिवसामध्ये जे काम आहे पोलीस लाईन येथील रस्त्यांचं ते झालं पाहिजे। अन्यथा आम्ही याच परिसरामध्ये उपोषणाला बसू। जोपर्यंत आमचं काम सुरू होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुरू राहील असा इशारा या ठिकाणी देते।